देटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. राम राम मंडळी, कसे आहात सगळे? घाबरलात ना? घाबरायलाच पाहिजे की, कारण आम्ही घेऊन आलोय आणखी एक मराठी भय कथा आपल्या खेळ सावल्यांचा या यूट्यूब चॅनलवर. आजच्या कथेचं नाव आहे कामेची अप्सरा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची कथा, कामेची अप्सरा. यूट्यूबवर एक घुडसाधनेचा व्हिडिओ पाहण्यात राकेश गुंग होता. खूप लक्ष देऊन तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघत होता आणि त्याचबरोबर डायरीत काहीतरी लिहून घेत होता. जवळपास 3 तासाचा ते व्हिडिओ संपला आणि राकेशनं कॅलेंडरकडे नजर वळवली. आज बुधवार होता आणि व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार ही घोडसाधना त्याला शुक्रवारी रात्री सुरू करायची होती. एक्सायटेड रात्री 12 वाजता सुरू करून 3 तास त्याला तो विधी करायचा होता. अशा गूढविद्या आणि काळी जादू यासारख्या विषयामध्ये त्याला लय रुची होती आणि या गोष्टी कशा खोट्या आहेत हे सिद्ध करणं ह्यो त्याचा पेशा होता. तो अंधश्रद्धा निर्मूलन संघाचा एक ॲक्टिव्ह कार्यकर्ता होता. त्याचा यूट्यूब चॅनल पण होता. त्यात त्यानं आजवर अनेक तांत्रिक आणि कर्मकांड करणाऱ्यांचा भांडाफोड केला होता आणि आता त्याच्या टार्गेटवर होता रंजन दास, जो स्वतः एक आध्यात्मिक गुरु होता आणि त्याचा असा दावा होता की त्यानं अशा काही गूढ साधना स्वतः करून अनुभवल्या आहेत आणि त्याचं जे काही वलय आहे ते या गूढ साधनेमुळे मिळालेल्या यशामुळे आहे. याआधी राकेशने यावर बरीच स्टडी केली होती आणि बऱ्याच गोष्टी वाचून तो मनातल्या मनात हसायचा. देव, धर्म, भूत, प्रेत या गोष्टी म्हणजे माणसाच्या विकृत आणि कमजोर मनानं रचलेला खेळ आहेत यावर राकेश ठाम होता. पण यावेळी मात्र प्रात्यक्षिक करायचं होतं आणि ही त्याची पहिलीच वेळ होती. या गूढ साधनेचं नाव होतं अप्सरा साधना. ही साधना म्हणजे स्वर्गातल्या अप्सरेला आव्हान करून बोलवायचं आणि तिच्याकडून आपल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या. सो फनी. राकेश स्वतःशीच हसला. यूट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत जे असा दावा करतात की हे सगळं सत्य आहे, पण राकेश येत्या शुक्रवारी या 3 प्रकारचं तेल अग्निकुंडात आहुती देत डायरीत लिहिलेल्या मंत्राचा जप सुरू झाला. आता त्याचा अप्सरेला आव्हान करून झालेलं होतं. आता पुढचे 3 तास त्याला 108 वेळा माळ जपायची होती आणि डायरीत लिहिलेल्या मंत्र म्हणत जपायची होती, तीही डोळं बंद करून. राकेश जरी नास्तिक असला तरी त्याने ही साधना मनापासून केली होती. आता त्यानं डोळं मिटलं आणि तो माळ जपू लागला. रात्रीचे 1 वाजले. सगळीकडे चिडीचूप शांतता होती. कसलाच आवाज येत नव्हता. राकेश आता माळ जपू लागला. मंत्र मनातल्या मनात म्हणू लागला आणि माळचा एक एक मणी माग उडू लागला. 1, 2, 3, 4 करत करत आता जवळजवळ 107 वेळा माळ जपून झाली होती. घड्याळात आता 3:12 झाली होती आणि आता शेवटची 1 वेळा माळ जपण्यासाठी राकेशनं सुरुवात केली. घड्याळात आता 3:13 झाली आणि तितक्यात राकेशच्या मांडीला कुणीतरी त्याच्या शेजारी येऊन बसले असा आभास झाला. तो स्पर्श एकदम थंड होता. राकेश क्षणभर दचकला. डोळं उघडून बाजूला बघावं की खरंच कोण आहे का आपल्याला भास होतोय असं राकेशला वाटलं. पण तितक्यात त्याला तो व्हिडिओ आठवला. त्यात अशाच प्रकारचं संकेत सांगण्यात आलं होतं. राकेश आतून घाबरला होता, पण 108 वेळा माळ जपत होता. त्यामुळे तो डोळं न उघडता मन एकाग्र करून माळ जपत राहिला, मंत्र म्हणत राहिला. आता तो थंड स्पर्श त्याच्या मांडीवर फिरू लागला.
जसं काय कोणीतरी त्याच्या मांडीवरून हात फिरवतंय आणि तितक्यात बाहेर कुत्र्याच्या रडण्याचा विवळण्याचा आवाज सुरू झाला. त्या स्मशान शांततेत कुत्र्याचं ते रडणं हिवळणं इतकं भयंकर आणि विचित्र होतं की राकेश क्षणभर दचकला आणि त्याच्याकडं थोडीशी हालचाल झाली. त्याच्या मांडीला होणारा स्पर्श अचानक जाणवायचा बंद झाला. शेवटचा मणी माग सरकून राकेशने 108 वेळा माळेचा जप पूर्ण केला आणि माळ खाली ठेवली आणि त्याच क्षणी बाहेरचा तो कुत्र्याचा रडण्याचा आवाज एकाकी बंद झाला. राकेशचं डोळं अजूनही बंदच होतं. तो डोळे उघडायला धजावत नव्हता, पण शेवटी त्याने हिंमत एकवटून हळूहळू डोळं उघडलं आणि स्वतःच्या डाव्या बाजूला पाहिलं. तिथं कोणच नव्हतं. त्यानं सुटकेचा निश्वास टाकला. त्यानं संपूर्ण खोलीवर एक नजर फिरवली आणि त्याला कोणच दिसलं नाही. त्याची नजर आता समोर अग्निकुंडा शेजारी ठेवलेल्या नारळावर पडली आणि त्याच्या अंगावर काटाच आला. तो नारळ पूर्णपणे कुजला होता आणि त्यातून काळा धूर येत होता, पण अग्निकुंड आणि नारळ यात तसं बरंच अंतर होतं. मग या नारळाची अवस्था अशी का झाली हे विचार राकेशच्या मनात आला. कोणीतरी मला स्पर्श केला होता मात्र नक्की. या गोष्टीवर मात्र राकेश ठाम होता आणि त्याला अचानक त्या कुत्र्याचं रडणं चालू होणं आणि एकाकी बंद होणं या गोष्टीचं पण कसलंच एक्सप्लेनेशन राकेशच्या नास्तिक बुद्धीकडे नव्हतं. आता राकेश अग्निकुंडासमोरनं उठला. त्यानं सगळं आवरायला सुरुवात केली. सगळं आवरून झालं. त्याने एक नजर घड्याळाकडे फिरवली. 4:30 वाजले होते. बाहेर तसाच अंधार होता. संजूला यायला अजून बराच वेळ होता. तेवढ्या वेळात कॅमेरात जे काय शूट झाले ते बघून घेऊया असं म्हणून राकेशनं कॅमेरा हातात घेतला. जवळपास 4.5 तासांचा व्हिडिओ शूट झाला होता. राकेशनं आता व्हिडिओ बघायला सुरुवात केली. पहिले 2-2.5 तास सगळं सामान्यच चाललं होतं. राकेशनं व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आणि 3 वाजल्यापासून हे काही शूट झालंय ते पाहू लागला. 3:12 सगळं सामान्य होतं आणि आता त्याला कॅमेऱ्यात वेळ दिसत होती 3:13. राकेशचा घसा कोरडा पडला. थंडीत पण त्याला दरारून घाम फुटला होता. तो जे पाहत होता ते एका भयानक स्वप्नापेक्षा विचित्र होतं. कॅमेऱ्यात दिसत होतं एक बाई लंगडत राकेशच्या मागणं आली आणि त्याच्या शेजारी येऊन बसली. काळी साडी, पांढरं केस, पडलेलं दात, पाठीला असलेलं भलं मोठं कुबाड. चेहऱ्यावर डोळं नव्हतं, होती फक्त 2 बोकं. काळवंडलेला चेहरा. ती राकेशला खिटून त्याच्या बाजूला बसली आणि राकेशकडं वासनांद नजरेनं पाहू लागली. काही वेळानं ती त्याच्या मांडीवरनं हात फिरवू लागली आणि त्याच वेळी ती राकेशकडे विकृत नजरनं पाहत होती. काही वेळ तसाच गेला. राकेशनं माळ ठेवूपर्यंत ती कॅमेरात दिसत होती, पण जशी राकेशनं माळ खाली ठेवली तशी ती उठून कुठंतरी नाहीशी झाली. राकेश तो व्हिडिओ फुटेज बघून चांगलाच घाबरला होता. त्या दिवशी त्याला सारखं असं वाटत होतं की त्याच्या घरात अजूनही कोणतरी आहे आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. तरतरत राकेश बेड शेजारी आला. गाड्यात बघितलं तर 4:45 झालं होतं. अजून उजडायला बराच वेळ होता. सगळीकडे चिडीचूक शांतता होती. त्याचा अजूनही त्या व्हिडिओ क्लिपवर विश्वास बसत नव्हता. पण पुन्हा ती व्हिडिओ क्लिप बघायची त्याची हिंमत होत नव्हती, कारण त्या बाईचं बिभत्स रूप इतकं भयंकर होतं की त्याची झोपच उडली होती. काय करावं या विचारात राकेश कितीतरी वेळ बेडजवळ जाऊन नुसता उभा राहिला. थोड्याशा आवाजानं सुद्धा तो दचकत होता आणि सारखा खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यावर नजर फिरवत होता, पण तिथं कोणच नव्हतं. 10-15 मिनिटांनी आता तो त्या खोलीतल्या शांततेला सरावला आणि बेडवर आडवा झाला. त्यानं लाईट चालू ठेवून झोपायचं ठरवलं. उशी डोक्याखाली घेतली आणि डोळं मिटून झोपायचा प्रयत्न सुरू केला. डोक्यात तीच विचार चालू होतं, पण रात्रभर जाग असल्यामुळे आता हळूहळू त्याला झोप यायला लागली. 10 मिनिटं झाली असावीत आणि तितक्यात एकदम लाईट गेली
मिटलेल्या डोळ्यावरनं जाणवणारी प्रकाशाची हलकी झालर एकदम नाहीशी झाल्यामुळं राकेश भानावर आला आणि हळूहळू डोळं उघडू लागला. खोलीत सगळीकडे अंधार झाल्यामुळं 2-5 सेकंद त्याला काहीच दिसलं नाही. मग काही क्षणात त्याचं डोळं त्या अंधाराला सरावलं. त्याच्या बेडच्या अगदी समोर कोणतरी उभा असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. ती माणसासारखी आकृती लंगडत लंगडत चालत त्याच्या बेड जवळ आली. तिचा श्वास जोरात जोरात चालू होता. राकेश ते सगळं बघत होता. त्याचं हृदय जोर जोरात धडकत होतं. ती आता अगदी त्याच्या बेडला खेटून उभी होती आणि इतक्यात लाईट आली आणि एक भयंकर बिभत्स रूप असलेली ती स्त्री त्याच्या दृष्टीत पडली. तिच्या चेहऱ्यावर एक विकृत स्मित होतं. डोळं तर नव्हतंच, होती फक्त 2 भोकं. राकेशला ओरडायचं होतं पण त्याचा आवाज घशातच कोंडला गेला होता. ती हळूहळू बेडवर चढू लागली. राकेश संपूर्ण शरीर सुन्न झालं होतं आणि ती त्याच्या शरीरावर ताबा घेऊ लागली. राकेश फोन का उचलत नाही. संजू 15 मिनिट झालं राकेशच्या घराची बेल वाजवत बाहेर उभा होता, पण राकेशचं दार बंद होतं. म्हणून संजू राकेशला फोन करत होता. राकेश एक चावी डोरमॅट खाली ठेवायचा हे संजूला माहीत होतं. त्यानं ती चावी लावून दार उघडलं. 2 खोल्याचं ती घर. राकेश, अरे कुठं आहेस? संजूनं घरात शिरत आवाज दिला, पण कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. बाहेरच्या खोलीत राकेश दिसला नाही. हे बघून संजू आतल्या खोलीत गेला. त्यानं बघितलं पण राकेश तिथं पण नव्हता. पण त्याचा फोन तिथंच बेडवर पडला होता. खोलीची अवस्था तशी सामान्य होती. दार आतनं बंद होतं म्हणजे राकेश घरातच असायला पाहिजे. संजू स्वतःशीच म्हणाला. राकेश. तिथंच राकेशचा कॅमेरा टेबलवर असलेल्या संजूला दिसला आणि तो कॅमेरा उचलला. राकेश, अरे कुठं आहेस? संजूनं परत आवाज दिला, पण पुन्हा तेच, नो रिस्पॉन्स. संजू आता बेडवर टेकला. कॅमेरा चालू करून ते व्हिडिओ पाहायला सुरुवात करणार तितक्यात त्याला बेडच्या खाली कसली तरी हालचाल जाणवण्यासारखी झाली. त्यानं हळूच बेड खाली वाकून बघितलं. ते दृश्य खूपच किळसवाणं आणि इतकं भयानक होतं. एक माणूस, पूर्णपणे पांढरं पडलेलं शरीर, अंगावर मांस नव्हतंच, होती फक्त हाडं, कुरतडलेलं केस. जणू कुणीतरी शरीरातलं सगळं रक्त शोषून टाकलं होतं. डोळं फटाक उघडं. ते डोळं संजूकडं बघत होतं. संजू पटकन मागं सरकला. त्याच्या अंगावर काटा आला होता त्या माणसाकडे पाहून. नीट पाहिल्यावर क्षणभराने संजूला समजलं तो राकेश होता. राकेश, त्यानं आवाज दिला, पण राकेश काहीच बोलत नव्हता. संजूने हिम्मत करत आपला हात बेडच्या खाली घातला. राकेशचा तो निपचित पडला देह बाहेर ओढून काढला. श्वास चालू होता पण त्याची अवस्था बघवत नव्हती. तो पूर्ण खंगून गेला होता. राकेश, काय झालं असं? संजूच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण राकेश उघड्या डोळ्याने फक्त संजूकडे पाहत होता. संजूनं एका भांड्यात पाणी आणलं आणि राकेशच्या तोंडात ओतलं. राकेश वर छताकडे बघत थरथरत चिरक्या आवाजात एकच वाक्य बोलला, लगेच जा इथून, ती इथंच आहे. संजू क्षणाचाही विलंब न करता पटकन घरातनं बाहेर पळाला आणि दार बाहेरनं बंद केलं. आता खोलीत राकेश छताकडे पाहत थरथरत होता. छताला पालीसारखी चिकाटलेली ती विकृत स्मित हास्य करत होती. संजू घाईघाईनं स्वतःच्या फ्लॅटमध्ये शिरला. त्याच्या डोळ्यासमोर राकेशचा चेहरा जात नव्हता, पण काल रात्री नक्कीच काहीतरी भयंकर घडलंय हे मात्र तो समजून गेला. पण नक्की काय झालं? तेवढ्यात संजूला आठवलं की राकेशचा कॅमेरा आपण बरोबर घेऊन आलोय. त्यानं बॅगमधनं कॅमेरा बाहेर काढला आणि काल रात्री शूट झालेला व्हिडिओ चालू केला. तो भयंकर प्रसंग बघून संजू अक्षरशः कापरं भरलं होतं. इतका वेळ संजू त्या मोबाईलचं इंटरनेट बंद होतं. त्यानं हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी यूट्यूबवर सर्च करायचं ठरवलं आणि मोबाईलचं इंटरनेट चालू केलं आणि त्याच्या व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ क्लिप आल्याचं त्याला दिसलं. ती व्हिडिओ क्लिप राकेशच्या मोबाईलवरून आलेली होती. व्हिडिओ क्लिप सेंड करायचं टाईम होतं पहाटे 5:30. असं दिसत होतं इतका वेळ मोबाईल इंटरनेट बंद असल्यामुळे ती क्लिप संजूला आत्ता मिळाली होती. तो व्हिडिओ संजूनं प्ले केला. क्लिपमध्ये राकेश सेल्फी कॅमेऱ्यावर बोलताना दिसत होता. राकेश नेहमीपेक्षा वेगळा दिसत होता. त्याची हालत मगाशी संजूने जी पाहिली होती त्यापेक्षा जरा भरी होती.
राकेशच्या दोन्ही कानातून आणि नाकातून रक्त उगळत होतं. डोळं खोल गेलं होतं. संजू, हा व्हिडिओ तुझ्यासाठी शूट करतोय. फार वेळ नाही. माझ्याकडे ती कधी परत येईल आणि माझ्यावर तुटून पडेल. खूप मोठी चूक केली मी ही साधना करून. निदान वेळ तरी बघायला हवी होती. काल चंद्रग्रहण होतं आणि त्याच कालावधीत मी ही साधना करायची चूक करून बसलो. जेव्हा कोणी चंद्रग्रहण कालावधीत अप्सरा साधना करतो त्याला त्या साधनेत जे आवाहन केलं जातं ते अप्सरेला न जाता पिशाचनीला जातं आणि ती प्रकट होते आणि मग ती साधना करणाऱ्या साधकावर तुटून पडते. त्याचं रक्त शोषून हळूहळू त्याचा जीव घेऊन त्याला बरोबर घेऊन जाते. हे शोषण 2 भागात होतं. एक भाग सूर्योदयाआधी आणि दुसरा भाग सूर्योदयानंतर. या कॅमेऱ्यात तिची छवी कैद झाली. तिची छवी तू पाहू नकोस, कारण तो पिशाचनीला किंवा तिची छवी पाहतो ती त्याच्या मागावर येते आणि त्याचाही असाच अंत करते जसा माझा आता होणार आहे. हे वाक्य राकेश म्हणाला आणि व्हिडिओ क्लिप संपली. संजूच्या हृदयाचं ठोकं वाढलं होतं, कारण त्यानंही ती पिशाचनीची छवी पाहिली होती आणि आता ती आपल्या मागे लागणार हे संजूला माहीत होतं आणि तो भीतीनं शहारून गेला. त्याला ऐन थंडीत तरतरून घाम फुटला होता. घसा कोरडा पडला होता. टेबलवर ठेवलेल्या जगामधून त्यानं ग्लासात पाणी ओतलं आणि गटागटा पिऊ लागला.